नमस्कार, मी तेश बाळकृष्णाजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. बेपोट्यो, मी व्हिडिओ घेत असतो आणि सरकारच्या चुकीच्या धोरणावर घेत असतो, पण मला कधी कधी विषय येते का असे किती व्हिडिओ मोदीवर घ्यायचे. म्हणजे या देशाचं पुरं वाटोळं एका अनफड माणसाले पंतप्रधान बनवून केलं आहे. काही लोकांच्या डोळ्यावर अंधभक्तीची पट्टी आहे, ते जोपर्यंत त्याच्या फेनकाडावर सोटे बसणार नाही तोपर्यंत निघणार नाही, जोपर्यंत आपल्यावर येत नाही. पण मी आता अभ्यास करत असतो, मला कळते का हे चांगलं आहे वाईट आहे. पण काही लोकांना खूपच धर्माची पट्टी घातली आहे. हे थोडीशी बाजूले करा. ठीक आहे, धर्म आपल्याला 2 वेळचं अन्न देऊ शकत नाही. या देशाचा सत्यानाश करणं चालू आहे. मोदीने एक अजून सत्यानाश केला. म्हणजे या देशामध्ये म्हणजे तुमच्या हातात जो मोबाईल आहे तो मोबाईल इंटरनेटवर चालते आणि ते इंटरनेट सुविधा सॅटेलाईटशी कनेक्टेड आहे आणि ते सॅटेलाईट आकाशात एका संस्थेनं सोडले आहे. त्या संस्थेचं नाव आहे इस्रो आणि ती इस्रो नावाची संस्था काँग्रेसनं स्थापन केली नेहरूच्या काळात. इस्रोचा लॉंग फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. ही संस्था आता बंद पडते का? कारण 100च्या वर सायंटिस्ट लोकांना राजीनामे दिले आणि आपल्याला खबर बी नाही. आता भारत गगनयान मोहीम राबवणार होता आणि गगनयानाची घोषणा 2019ला केली होती मोदीनं लाल किल्ल्यावरून आणि 2022ला आपलं गगनयान जाणार होतं. 22 गेलं, 23 गेलं, 24 गेलं, 25 गेलं, पण अजूनही ठीक आहे आपली मोहीम यशस्वी झाली नाही. गगनयान म्हणजे का? तर आपले 3 सायंटिस्ट ठीक आहे आकाशात जाणार होते, अवकाशवीर. पहिल्यांदा भारत आकाशात माणसं पाठवणार होता. हा प्रोजेक्ट का बरं थांबला? भारत मंगळ मोहीम राबवणार होता, तो प्रोजेक्ट का बरं थांबला? म्हणजे हे निवडणुकीले लाडक्या बहिणीच्या नावावर खैरात वाटू शकते करोडो रुपयाची, पण भारत सरकार 20-25 हजार कोटी रुपयाचं साधं बजेट, ज्याच्यामुळे घरचे TV चालून राहिले, ज्याच्यामुळे या देशातल्या लोकांचे मोबाईल चालून राहिले, ज्याच्यामुळे या देशातला बंदा कारभार हा सॅटेलाईटवर चालून राहिला, ती संस्था आणि त्या संस्थेतले 100च्या वर सायंटिस्ट जे गगनयान मोहिमेच्या महत्त्वाच्या जबाबदारीवर होते त्यानं राजीनामे दिले. हे मी नाही म्हणून राहिलो, तुम्हाला वाटण का सालं ह्या मास्तर काही बी फेकते. तर हे वाटोळं एका अनपढ पंतप्रधानानं केलं. म्हणजे हे बा, हे सॅटेलाईट सोडणारी संस्था आहे. हिनं ठीक आहे PSLV वरून GSLVचा शोध लावला. जगातली सगळ्यात महाग टेक्नॉलॉजी सस्त्यात म्हणून टाकली. जगातली सगळ्यात सस्ती टेक्नॉलॉजी बनवणारी संस्था इस्रो फार कमी पैशात संशोधन करून आपल्याला सुविधा देऊन राहिली. आणि अशा संस्थेचे सायंटिस्ट लोक का बरं राजीनामे देत असन? काही तर प्रॉब्लेम असन. ते बिचारे दुखणं मानू नाही शकत आणि मानलंय तर मीडिया त्याचं दुखणं तीव्र दाखवणार नाही. इतक्या हलकट मीडिया झाला आहे, मेनस्ट्रीम मीडिया. मग ह्या अशा बातम्या ठीक आहे अशा कधी कधी येतात क्वचित. आता हे लेट्सअपनं बातमी लागली, इस्रोमधील 100 ते 120 शास्त्रज्ञांनी दिले राजीनामे. संस्था सोडणाऱ्यापैकी अनेक जण गगनयानसारख्या महत्त्वाच्या मोहिमेशी संबंधित. बरं, हे स्क्रोल नाही करत तर दुसरी बातमी आली. आता भारतासाठी 2 संस्था खूप महत्त्वाच्या आहे. एक आहे इस्रो, ठीक आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. दुसरी आहे DRDO. ठीक आहे, DRDO ही संस्था का करते? तर भारताचे जे मिसाईल आहे अग्नि 1, अग्नि 2, अग्नि 3, अग्नि 4, अग्नि 5. आता काँग्रेसच्या काळामध्ये आपण इथून 6000 किलोमीटरच्या दूरच्या देशावर हल्ला करू शकतो असे मिसाईल काढले. ह्या चोट्यानं यायच्या काळात एकही त्याच्यात इम्प्रूव्हमेंट नाही केलं. भारत 12,000 किलोमीटर रेंज असणारं सूर्या नावाचं मिसाईल बनवणार होतं. हे आले आणि ह्या प्रोजेक्टच थांबला. याचं अजून नामोनिशाणच नाही आहे. म्हणजे माया वाचण्यात तरी नाही चाललं का DRDOनं इस्रोच्या टेस्टिंग केली. DRDOनं इस्रोसाठी ठीक आहे DRDOले भारत सरकारने एवढे पैसे दिले, यायचं बजेट कमी करून टाकलं. म्हणजे यायले इथून पैसे खाता नाही येत. जिथून पैसे रस्ते पैसे खा, लोक मेले चालन पडल्या. ठीक आहे पुलं बांधा. अरे याच्यातून देशाचं भविष्य घडत असते. देश ठीक आहे R&D मध्ये डेव्हलप झाला पाहिजे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. म्हणून चायना पुढं चालला. आपल्या बयाड बोंगेले का समजन घंटेले, म्हणून शिवा दिवसा लागते. म्हणते काऊन शिवा देते? याच्या कारणाने शिवा देते. आता भारतात सगळ्यात गुप्त अशी माहिती असते ठीक आहे अणुबॉम्ब बनवायची, ही गुप्तच राहिली पाहिजे.
आता तुम्हाला सांगतो, ठीक आहे, भारतामध्ये भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर आहे, बार्क. ठीक आहे, ॲटॉमिक एनर्जीचा वापर ह्या चांगल्या कामासाठी करते. आणि त्याच्यात, ठीक आहे, त्याच्यात इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी ऑर्गनायझेशन ही जी संस्था आहे, ही संस्था जेवढे अणुभट्ट्या आहे जगात त्याच्यावर वॉच ठेवते. मग आपल्या अणुभट्ट्या आहे, आपल्या अणुभट्ट्या कुठं आहे? तारापूरले आहे, कुंडाकुलमले आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काकरापाराले आहे. ठीक आहे, नरोरा गुजरातले आहे, काकरापारा उत्तर प्रदेशात आहे, रावणभाटाले राजस्थानले आहे, हां, महाराष्ट्रात तारापूरले आहे. अशा अनेक ठिकाणी आपल्या अणुभट्ट्या आहे. इथं हे न्यूज पहा, लोकसत्तान लावलेली न्यूज आहे, काय माझ्या घरची न्यूज नाही सांगून राहिलो. हे तामिळनाडू येथील कुंडाकुलम भारताच्या सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाचा डाटा लीक, 19,000 संवेदनशील फाईल डार्क वेबवर गेल्या. आणि त्या डार्क वेबवर कोणाकडून गेल्या? रिलायन्सकडून डेटा मिळाल्याचा वर्ल्ड लिंक, ठीक आहे, रॅम्सेवेअरचा दावा. म्हणजे रिलायन्सच्या, ठीक आहे, जे काही डाटाबेस, म्हणजे भारत सरकार हा, ठीक आहे, भारताच्या पॉवर प्लॅनचा डाटाबेस हा रिलायन्सच्या, ठीक आहे, रिलायन्सच्या डाटाबेसवर ठेवत असन. म्हणजे डाटा सेंटर जे आहे ते रिलायन्स वापरत असन, त्या रिलायन्सच्या डाटाबेसवरून लीक झाला. मग मोदी रिलायन्सले का सजा देईन? बरं, हे सजाची जाऊ द्या, जो महत्त्वाचा डाटा आहे. बरं, ह्या कुंडाकुलम जो प्रोजेक्ट आहे तिथं कोणती अणुभट्टी आहे? जगातल्या सगळ्या अणुभट्ट्या युरेनियमवर चालते, पण भारतानं प्लुटोनियमवर आधारित, ठीक आहे, 40 मेगावॉटची एक प्रायोगिक तत्वावर, ठीक आहे, फास्ट ब्रीडर रिॲक्टर बनवलं होतं. जगात भारतात पाशी प्रचंड प्लुटोनियम आहे, केरळच्या, ठीक आहे, किनारपट्टीवर. मोनाझाईट नावाच्या केमिकलच्या स्वरूपात ते सापडते, रेतीत सापडते. आणि मोनाझाईट पासून आपण प्लुटोन, ठीक आहे, आपण थोरियम बनवू शकतो, थोरियम. ठीक आहे, आणि त्या थोरियमवर आधारित जी अणुभट्टी आहे ती आपण बनवली, जगात एकमेव आहे. आणि ते अणुभट्टी आपण कुंडाकुलमले बनवली, आणि त्याचा डाटा लीक झाला, आणि तो रिलायन्सच्या डाटाबेसवरून झाला. असं जिथं डाटा लीक झाला अशी रॅम्सेवेअर, ठीक आहे, वर्ल्ड लीक्स रॅम्सेवेअरनं दावा केला आहे. म्हणजे आता भारतातला जो सगळ्यात महत्त्वाचा डाटा आहे हा मोदीच्या काळात लीक होला. म्हणजे जगातल्या देशाला माहीत होऊन राहिला, आपला मोदी कंचे खेळून राहिला, मेलोडी चॉकलेट देऊन राहिला मेलोडीले. ठीक आहे, असे गुलछर्रे उडून राहिलेल्या पंतप्रधानाले देशाच्या गुप्त माहितीशी काही लेणं देणं नाही. चीननं हमला केला, काही लेणं देणं नाही. ठीक आहे, ठीक आहे, इंग्रजापेक्षा बी बत्तर हाल या देशाचे करून टाकले. ठीक आहे, आदिवासीच्या जमिना हिसकावून मोदी, ठीक आहे, अदानी अंबानीले देऊन राहिला. सरकारी जमिनी त्याच्यात घशात घालून राहिला. शेतकऱ्याच्या मालाचे भाव अमेरिकेसोबत ॲग्रीमेंट करून पाडून टाकले. हे पुरा सत्यानाश, पोट्ट्याच्या शिक्षणाची व्यवस्था सत्यानाश करून टाकली. नीटचे पेपर फुटण, टीईटीचा पेपर फुटण, ठीक आहे, बिहारचे, ठीक आहे, पेपर फुटण, टीईटीचे. पुऱ्या भारतात धिंगाणा चालू आहे. सैनिक भरती बंद केली, आणि आता ते अग्निवीर आणली. ते पोट्टे आता अग्निवीरवाले 4 वर्षांना आता बाहेर येणार आहे, 4 महिन्यानं, 4 वर्ष कंप्लीट होणार आहे. ह्या पोट्ट्याला नोकरीची गॅरंटी नाही आहे. पुरा देशाचा वाटोळ ह्या मोदीनं केला आहे. आणि तरी तुमचे डोळे नसन खुलत तर रामराम ठोकतो. आणि जेव्हा पूर्ण वाटोळ होईल तेव्हा एक टाय घे जा आणि मंदिरात कुटत बस जा. मग बोंबलू नका का कराय मास्तर सांगितलं म्हणून. अरे ह्या लय महत्त्वाच्या संस्था आहे, ह्या जिवंत राहिल्या पाहिजे. याची पायाभरणी काँग्रेसनं केली. नेहरूले वाटत होतं का देश आकाशात यान सोडत आहे, आपण बी कुठंतरी असलो पाहिजे, आपण बी जगात स्पेस रिसर्चले खूप व्हॅल्यू येणार आहे, म्हणून नेहरूनं स्थापन केली. त्याच्या भरोशाने मोबाईल, टी व्हीवरचे चॅनल, डायरेक्ट टू स्पेस तुमच्या नड्यात सिग्नल ओतले, घरावर छत्र्या लावून. हां, पहिले एंटिना फिरवा लागे, आता फिरवा लागते का? हां, माकुडे मुंगे, हां, असं शेटर वरतं जाय चित्र जुन्या ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर. आता असं करकरीत चित्र दिसते. कशामुळे दिसते? इस्रोमुळे दिसते. हे इस्रोचं काम आहे. देशामध्ये मिसाईल बनवासाठी युद्धाच्या वेळेस मिसाईल पाहिजे. ते मिसाईल स्वतः तयार, नाग, पृथ्वी, अग्नी, हे मिसाईल बनवत होते DRDO. त्याच्यातले सायंटिस्ट राजीनामा देऊन दिले. DRDOचा डाटा, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा डाटा लीक केला. आणि लीक कोणं केला? तर RSSच्या एका माणसानं केला, जो सावरकरची पुण्याई गात होता. कुंडलवार का, ठीक आहे,
कुंजरूवार असं काहीतरी आडनाव आहे त्याचं, मागं त्याच्यावर बी व्हिडिओ घेतला होता. हे RSS वालेच याच्यात आहे सगळे, आणि हेच डाटा लीक करते. आणि आपण हे नाव ठेवते मुसलमानाला. म्हणून हा देश वाचला पाहिजे गड्यांनो. देशावर वाईट परिस्थिती आहे. इस्रो सारखे संस्थेमधले 100च्या वर सायंटिस्ट राजीनामा देऊन राहिले. हे अत्यंत वाईट गोष्ट आहे. देश आताच वाचवा, उद्या फडफड करू नका, पुन्हा बोलू नका का मी सांगितलं नाही. माझ्याकडून जेवढे प्रयत्न होते देश वाचवण्यासाठी, लोकायले जागृत करासाठी, तेवढं मी करतो. ठीक आहे. आंदोलनासाठी सोनम वांगचुक बसली आहे. 20 जुलैच्या आंदोलनात त्याच्यात जॉईन व्हा. मी बी होत आहे. मी 18 तारखेला वर देऊन निघत आहे. तुम्ही बी निघा आपापल्या घरून. आणि या देश वाचवण्यासाठी, या देशातलं भविष्य वाचवण्यासाठी दिल्लीच्या आंदोलनात सहभागी व्हा. आणि हे जे मी तुम्हाला सांगून राहिलो, ठीक आहे, याच्यावर थोडंसं लक्ष द्या आणि याचा विरोध करा. का हे कसे सायंटिस्टनं राजीनामे दिले, सरकार झोपून राहिलं का? मला तर वाटते आता सरकारलेच कल्टी मारा लागते, त्याच्याशिवाय हा देश वाचणार नाही असं मला तरी वाटते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. इन्क्लाब जिंदाबाद.